गुड इव्हिनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहे संध्याकाळचे 4 आणि आज क्लास संध्याकाळचा 4 ते 6 असा आहे. मुलांचं सिलेबस आता सेमिस्टरचं बऱ्यापैकी शिकवून झालेलं आहे आणि मुलांची आता रिव्हिजन चाललेली आहे. मुलं आता टेस्ट देत बसलेली आहेत. 4 ते 6 क्लास उरकला, मी झाडलोट केली घराला आणि लगेचच मग मी 6:30 म्हणजे 6:40च्या आसपास राऊंड मारायला आले. तर 2 वेळ मी राउंड मारते, सकाळी आणि संध्याकाळी. स्वतःसाठी थोडासा वेळ दिला पाहिजे. कारण की जर स्वतःच्या तब्येतीकडे जर वेळ नाही दिला किंवा लक्ष नाही दिलं ना आपण, तर मग आपली तब्येत ढासळण्याची शक्यता असते. जसं की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपलं शरीर सुस्त होतंय, कंटाळा येतोय. तर अशा वेळेस ना आपल्या शरीराला थोडीशी ॲक्टिव्हनेसची गरज असते. म्हणून मग मी काय करते, सकाळी आणि संध्याकाळी राउंड मारते. तर इथे मी राउंड मारायला आले, माझी मैत्रीण आणि मी. तर हे बघा, इथे ना मस्तपैकी ग्रीक असा स्टॅच्यू उभा केलेला आहे. मस्त वाटतं. इथे आम्ही ना फिरतो आणि ते 10 ते 15 मिनिटं बसतो. राउंड मारून आले मी. साधारणपणे घरी राउंड मारून येता येता मला 8:30 झाले. कारण की मग संध्याकाळचं असं जास्त काही काम नसतं. सकाळचं थोडाफार काही स्वयंपाक जर शिल्लक असेल तर फक्त मग भात आमटी करावी लागते किंवा मग भाजी भाकरी केली तरी चालते. तर सकाळचं थोडंसं स्वयंपाक शिल्लक आहे आणि थोडंसं म्हटलं चला आता करूया. तर आता इथे म्हणजे निलय तर भाकरी आणि भाजी जास्त करून खात नाही. तर मग त्याच्यासाठी इथे मी मूग डाळ बनवते आणि सोबतच माझ्यासाठी मेथीची भाजी आणि एखादी भाकरी बनवणार आहे. सकाळची चपाती देखील आहे, पण मग ती चपाती मोठा मुलगा खाईल कारण की त्याला चपाती आवडते आणि मला 2 वेळेला चपाती आवडत नाही. मला रात्रीचं एखाद्या वेळेस भाकरी पाहिजेच पाहिजे. तर मी येताना ना टोमॅटो आणले, मेथीची भाजी आणली आणि सोबतच दह्याचा एक डबा देखील आणला. तर येताना भाजीवाल्याने ना ह्या टोमॅटोच्या पिशवीला अशी गाठ वगैरे बांधून दिलेली. त्याला सांगत होते गाठ बांधून देऊ नका म्हणून. पण त्याने ते फटाफट बाजार भरला होता, त्याच्यामुळे ना ते फटाफट गिऱ्हाईकाला पिशव्यांमध्ये भाजी टाकून गाठ बांधूनच देत होते. तर टोमॅटो फ्रीजमध्ये आणल्याबरोबर ठेवले होते आणि इथे आता कांदा टोमॅटोची फोडणी देऊन मस्तपैकी अशी तिखट अशी मूग डाळ करणार आहे. कारण की मुलांना ना तिखट मूग डाळ फार आवडते. तर आज माझा स्वयंपाक देखील जास्त काही नव्हता. म्हटलं की चला एका साईडला कुकरमध्येच मूग डाळ करून टाकते. 2 शिट्यांमध्ये मूग डाळ छान होते आणि कुकरमध्ये भात मी जातानाच लावून गेले होते. कारण की संध्याकाळी मला ना कधी-कधी 6:40 वगैरे असे होतात वॉकला जायला. मग तिथून येऊन जर थोडाफार उशीर झाला, तर मग जास्त उशीर होऊ नये म्हणून थोडाफार स्वयंपाक जर शिल्लक असेल किंवा मग भात वगैरे जर मला करता येत असेल ना, तर मी तो करून जाते. तर संध्याकाळी झाडू मारत असताना एका साईडला गॅसवरती मी भात लावून गेलेले, त्याच्यामुळे भात हा तयार आहे. आता फक्त मला मूग डाळीला फोडणी द्यायची आहे. तर तिखट अशी मूग डाळ भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला मस्त लागते आणि मुलांना आवडते. म्हणून मग मी काय करते, जे मुलांना आवडतं ना तेच मी करते. कारण की मग एकाला एक करा, दुसऱ्याला दुसरं करा, असे 2 ते 3 प्रकार मी काही करत बसत नाही. सगळ्यांच्या आवडीचा एक पदार्थ केला की होऊन जातो. तर आता इथे कुकरला मी झाकण लावून घेते. तर ना काल परवाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझ्या मैत्रिणीने कुकर लावला होता आणि त्या कुकरमध्ये मला वाटतं तिने काहीतरी डाळ आणि भात म्हणजेच भात आणि डाळ अशी काहीतरी शिजायला लावलेली वाटतं. तर अचानकपणे ना तिच्या कुकरचा असा एकदम असं जोरात आवाज झाला. म्हणजे झाकण काही उडालं नाही, पण ना जी शिटी असते ना, तर शिटी अशी बाजूला पडून त्या शिटीच्या जागेतून ना अशी सगळी डाळ वगैरे अशी सगळी अशी वरती उडत होती आणि ती इतकी घाबरली ना, तर त्याच्यामुळे ना मला असे कुकरचे वगैरे असे काही प्रकार वगैरे ऐकले ना, की म्हणजे असं कुकर फुटतो किंवा झाकण उडतं किंवा डाळ अशी फोर्सने बाहेर पडते, तर फार भीती वाटते. त्याच्यामुळे ना कुकरचं झाकण व्यवस्थित ना चेक करायचं. गॅसकेट वगैरे लावले का, रिंग वगैरे त्याची व्यवस्थित लावली का चेक करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुकरमध्ये ज्यावेळेस आपण जे काही शिजायला घालतो ना, तर कुकरच्या अंदाजाने आणि बेतानेच त्याच्यामध्ये शिजायला घालायचं. म्हणजे कुकर लहान आणि जास्त असं साहित्य त्याच्यामध्ये जास्त घालून शिजवू नका. तर त्यावेळेस असे प्रकार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुकर जर लहान असेल तर गॅस कधीच असा मोठा ठेवायचा नाही. साधारणपणे कुकर जर तुमचा लहान असेल 3 लिटरचा किंवा 2-2.5 लिटरचा, तर गॅस ना एकदम मध्यम आचेपेक्षा पण कमी ठेवायचं. तर अशा वेळेस ना हे असे प्रसंग होण्याची शक्यता टाळता येते.
तर येताना मी मेथीची भाजी आणलेली आणि आता म्हटलं की आता ही एवढी मेथीची भाजी मला काही संपणार नाही. म्हणून मी काय केलं, ही सगळी भाजी निवडून ठेवते आणि अर्धी भाजी मी आत्ता करणार आहे आणि अर्धी भाजी मग उद्या सकाळी वगैरे करेल. आता आणखीन काहीच दिवस मेथीची भाजी मिळणार आहे. त्याच्यामुळे ना असं मनसोक्त असं मेथीची भाजी किंवा मग इतर पालेभाज्या खाव्याशा वाटतात आणि पालेभाज्या या आपल्या आहारामध्ये असाव्यात बरं का. खूप सारं विटामिन्स असतं त्याच्यामध्ये. तर थकून आले होते भरपूर कारण की राउंड मारता ना चालायचं, त्याच्यानंतर गप्पा वगैरे मारायच्या. तर छान वाटतं संध्याकाळी मैत्रिणीसोबत बाहेर गेल्यानंतर, पण थकायला देखील होतं कारण की ना दिवसभर असा काही आज मला आराम मिळालेलाच नाहीये. सकाळची बॅच झाली क्लासची, त्याच्यानंतर मग संध्याकाळची. सकाळी एकच मुलगी असते, पण त्या मुलीला देखील मला वेळ द्यावाच लागतो. तर आता इथे ना सगळं झाला माझा स्वयंपाक आणि ना दूध थोडंसं जास्तीचं शिल्लक होतं. तर मग मी येताना जो दह्याचा डब्बा आणला होता, तर म्हटलं की चला घरातलंच दही लावूया आपण घरातच. घरचं दही ना मस्त असं छान असं चवदार, दाटसर असं दही लागतं. बाहेरचं तुम्ही दही आणलं की ते लगेच संपतं. पण काय माहिती बाहेरचं दही ना जास्त मला खावंसं वाटत नाही. जितकं तुम्ही घरी दही लावाल ना, तर तितकं ते टेस्टी लागतं. तर येता-येता दही लावण्यासाठी वारणाचा दह्याचा डबा आणलेला ₹10 कारण की मला फक्त विरजणच हवं होतं. तर ते विरजण मी आता इथे घेतलेलं आहे. साधारणपणे 1-1 चमच्याभर घेतलेलं आहे. कारण की वारणाचं दही हे दाटसर असतं. चव देखील छान असते. पण तरी देखील मला असं वाटतं की ते ना पावडरचं असावं. त्याच्यामध्ये पावडर मिक्स असावी, दूध पावडर, मिल्क पावडर. तर 1-1 चमचा घातलं आणि दूध जे आहे ना, ते साधारणपणे कोमट करून घेतलं. कारण की ते दूध जे होतं ते फ्रिजमध्ये ठेवलेलं. बऱ्यापैकी कोमटच घालायचं, जास्त गरम दूध घालायचं नाही. जास्त गरम दूध घातलं की त्याचं दही व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे ना थोडंसं कोमटसर दूध गरम करून हे आता विरजणामध्ये मी घालते. आता दही जर तुम्हाला दाटसर लावायचं असेल ना, अगदी तुम्हाला दहीची वडी पाडता येईल असं, तर काय करायचं हे जे दूध आपण गरम करतो ना, तर त्याच्यामध्ये पाणी अजिबातच घालायचं नाही आणि दूध ना मंद आचेवरती साधारणपणे 5 ते 7 मिनिटे मंद आचेवरती उकळू द्यायचं. दह्याचं विरजण छान घट्टसरच असलं पाहिजे, दाटसर. ते जर विरजण तुमचं एकदम असं पातळ असेल, तर त्याच्यात पण दही चांगलं लागत नाही. पातळ दही लागतं, पाण्यासारखं दही लागतं. त्याच्यामुळे ना दाटसरच असं विरजण लावायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं दही लावत असताना काचेची भांडी, चिनी मातीची भांडी किंवा मातीची किंवा मग स्टीलची भांडी याचा वापर करून तुम्ही दही लावू शकता. शक्यतो चिनी मातीची, काचेची भांडी, मातीची भांडी लावावीत दह्यासाठी त्याचा वापर करावा. तर मस्त असं दाटसर दही असं लागून तयार होतं. आता मी हे दही लावून ठेवलंय सकाळपर्यंत मस्त असं दाटसर दही तयार होईल. आता ते बाहेरच ठेवायचं म्हणजे सकाळपर्यंत मस्त असं दही लागतं. तर आता इथे सगळा स्वयंपाक झाला होता. किचनचा ओटा थोडासा आवरून घेतला कारण की रात्री ना पूर्ण किचनचा ओटा किचनचं सिंक हे सगळं व्यवस्थित स्वच्छ आवरून जर ठेवलं ना, तर सकाळी उठल्याबरोबर जेव्हा तुम्ही किचनमध्ये येता ना, तर तुम्हाला काम करायचा एक उत्साह येतो. नाहीतर मग किचनच्या ओट्यावरती तसंच पसारा असेल किंवा मग सिंकमध्ये रात्रीची तुम्ही जर भांडी वगैरे ठेवत असाल, तर सकाळी उठल्यानंतर ना, तो पसारा बघून काम करण्याची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे ना, आपलं रुटीन जे आहे रात्रीचं, तर ते ना अशा पद्धतीने ठेवत चला. किचनचं सिंक व्यवस्थित घासून पुसून व्यवस्थित ठेवत चला. भांडी सगळी स्वच्छ करा. आणि काय आहे ना, किचनचं सिंक आणि किचनचा ओटा त्याच्यावरती जर अन्नाचे कण किंवा तांदूळ किंवा मग डाळीचे दाणे वगैरे जर पडले असतील ना, तर झुरळं याच कारणामुळे होतात. त्याच्यामुळे ना ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने पाळायच्या. तर इथे मी ना दुपारी जी भांडी घासून ठेवली होती, तर ही सगळी आता लावून घेतलेली आहेत आणि आता किचनमध्ये जी स्वयंपाकाची 2 ते 3 भांडी पडली होती, तर ती आता पटापट घासून घेते. मुलांचे डबे वगैरे. मग सकाळी ना त्यांना डब्बा द्यायला मला सोपं पडेल. आता सगळा स्वयंपाक वगैरे झालाय, पण आता आता फक्त आमचं जेवण बाकी आहे. आता वाजत आलेले आहेत 8:30ला मी घरी आले होते वॉकवरून. पण आता मला भाजी वगैरे निवडून, सगळं घर वगैरे आवरून, स्वयंपाक वगैरे करता 9:30 झालेले आहेत आणि आता मला भूक देखील लागलेली. पण म्हटलं आधी हे सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेते. त्याच्यानंतर 1 ते 2 ताटं असतात ना, ते पटकन आपण स्वच्छ करून ठेवू शकतो. मी माझे क्लासेस वगैरे घेऊन आणि माझ्या घरातले सगळे कामं उरकून माझ्या मुलांकडे लक्ष देते, इतकंच माझं काम असतं. पण इतकं करता देखील मला थकायला होतं. तर मला कधी-कधी ना असं म्हणजे नेहमी असं वाटत असतं, की ज्या जॉबला जाणाऱ्या महिला असतात, तर त्यांचं रुटीन किती हेक्टिक असेल. म्हणजे सकाळी लवकर उठावं लागतं, त्याच्यानंतर मुलांचे डबे, मिस्टरांचा डब्बा, त्याच्यानंतर आपलं किचन वगैरे सगळं आवरून जा. जर घरामध्ये मेड असेल तर ठीक, पण जर नसेल तर मग ती सगळी कामं आपल्यावरच पडतात.
शिवाय मग ऑफिसला जाऊन तिकडचं काम करा, तिथून आल्यानंतर पुन्हा घरातला सगळ्यांचा स्वयंपाक करा, सगळं आवरा आणि दुसऱ्या दिवशीची पुन्हा तयारी करा. तर हे जे वर्किंग वुमन आहेत ना, तर त्यांचं रुटीन खरंच हेक्टिक आहे आणि त्यांना खरंच माझं सॅल्यूट आहे, की खूप कष्ट करतात या महिला आणि त्यांना थोडं तरी आपण रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. सगळं किचन वगैरे आवरलं आणि किचन आता स्वच्छ करून ठेवलेलं आहे. किचनचा ओटा जो पुसला होता ना ज्या कपड्याने, तर तो कपडा मी ना तिथे कोपऱ्यामध्ये एक सफेद भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्फ टाकून ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मी तो कपडा भिजत ठेवलेला आहे. म्हणजे काय होईल ना, सकाळी मी तो धुवून टाकणार आहे. पण जो तेलकट चिकट झालेला जो कपडा असतो ना, तर तो मस्तपैकी सर्फच्या पाण्यामध्ये भिजत घातला, की स्वच्छ निघतो. दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून टाकायचं त्याला. किचन छान असं आता स्वच्छ करून ठेवलेलं आहे. पाणी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे किचनच्या ओट्यावरचं आणि फॅन ऑन केलेला आहे. म्हणजे ना हवेने पटकन हा किचनचा ओटा सुकला जाईल. तर असं होतं आजचं माझं संध्याकाळचं मोकळं सुटसुटीत असं रुटीन. आता निलयला जेवायला देते आणि मी देखील जेवून घेते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्कीच लाईक करत चला. माझ्या व्हिडिओवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.